हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत चिकन फ्राईड राईस कसं करायचं. चला तर मग बघूया मी हे कसं केलं आहे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून त्याला आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. मॅरिनेशनसाठी मी मीठ, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, लाल मसाला, अद्रक लसूणची पेस्ट असं सगळं लावून छानपैकी मॅरिनेट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर विनेगर घालायचं, नसेल तर अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि हे मॅरिनेट करायला अर्धा तास ठेवून द्यायचं. तोपर्यंत आपण भात शिजवून घेऊया. भातासाठी मी बासमती तांदूळ अर्धा तास भिजत ठेवले होते. तुमच्याकडे नसतील तर तुम्ही साधे तांदूळ वापरू शकता. एका साईडला मी पाणी बॉईल करून घेतलेलं आहे. माझ्याकडे खानापतीची पानं आहेत, त्याने खूप छान फ्लेवर येतो म्हणून घातलेला आहे मी. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. मग उकळत्या पाण्यामध्ये आपण तांदूळ घालून भात शिजवून घेणार आहोत. भात आपण 80% इतका शिजवणार आहोत. पूर्ण 100% शिजवायचा नाही, कारण जर 100% शिजवला तर आपल्याला तो फ्राय करताना सगळा भात तुटून जाईल. म्हणून आपण त्याला 80% शिजवणार आहोत. नंतर आपण फ्राय करताना उरलेले 20% शिजून जातो. आता मी चिकनला फ्राय करून घेणार आहे. चिकनला फ्राय करून घेताना मॅरिनेट केलेल्या चिकनमध्ये मी 1 अंड घातलेलं आहे आणि 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवरही घालायचा, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी स्किप केला. हे सगळं छान मिक्स करून आपण एक कढई तापवत ठेवणार आहोत. त्याच्यामध्ये चिकन फ्राय करण्यासाठी मी तेल घालणार आहे. तेल एकदम पण जास्त घालायचं नाही, नाहीतर ते तेल उरतं आणि मग ते कशात वापरू शकत नाही, कारण त्याला चिकनचा फ्लेवर येतो. म्हणून आपल्याला लागेल इतकंच तेल घालायचं आणि तेवढ्याच तेलामध्ये चिकन फ्राय करून घ्यायचं. जे तेल उरलेलं आहे त्याच तेलामध्ये मी फ्राईड राईस करून घेणार आहे. आता असं करून मी सगळे चिकनचे पीस छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे.
चिकन एका साईडला तळत असताना मी सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत, जसं का शिमला मिरची, कोबी, फ्रेंच बीन, गाजर, कांदापात, अद्रक खिसून घेतलेला आहे, लसूण बारीक कापून घेतलेला आहे, मिरच्या उभ्या कापल्यात कारण लहान मुलं असल्यामुळे घरात तिखट लागायला नको. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीक कापू शकता. ज्या तेलामध्ये आपण चिकन फ्राय केलं होतं त्याच तेलामध्ये मी लसूण, अद्रक, मिरची, कांदा घालून हाय फ्लेमवर फ्राय करणार आहोत. आपल्याला एकदम जास्त फ्राय करत नाही बसायचं. हाय फ्लेमवरच कांदा लसूण घालून झाल्यावर सगळ्या भाज्या एक एक करून घालून आपण हाय फ्लेममध्येच फ्राय करून घेणार आहोत. आपण त्याला शिजवणार नाही, जस्ट फ्राय करणार आहोत. नाहीतर त्या नरम होतात आणि मग ती चव क्रंचीनेस निघून जातो. म्हणून काही जास्त शिजवायच्या नाही, थोड्याशा हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायच्या. मग त्या फ्राय करून झाल्या की मग त्याच्यात आपण अंडं घालून तेही चांगलं फ्राय करून स्क्रम्बल करून घेणार आहोत. बघा तर मी हे कसं करते. भाज्या शिजत असताना त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि भातात पण थोडंसं मीठ घातलेलं आहे. हे रेसिपी बनवताना मीठ थोडं बेताचं घालायचं कारण आपण ह्याच्यामध्ये सॉस घालणार आहोत, नाहीतर खारट होऊन जाईल. आता मी आपला शिजलेला भात घालून तोही चांगला परतून घेणार आहे. आता कढईमध्ये जागा नव्हती होत परतायला म्हणून मी सगळं मिश्रण एका टोपामध्ये शिफ्ट करून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये चिली सॉस, सोया सॉस आणि विनेगर घालून हे सगळं छान मी परतून घेणार आहे. आणि जे चिकनचे पीस आपण फ्राय केले होते तेही तुकडे करून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि वरतून स्प्रिंग ऑनियन घालून ही रेसिपी सर्व करणार आहे. हा साधा सरळ सोपा चिकनचा फ्राईड राईस तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही करून बघाल का हे नक्की मला कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा. माझ्या रेसिपी पाहत राहा. थँक्यू सो मच.